संगमनेरमध्ये पंचायत समितीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांकडून तुफान राढा. पंचायत समितीच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यालाच बेदम मारहाण. बाळासाहेब थोरात यांच्या चुलत भावासह 10 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. यात आता शरद नाना थोरात यांना अटक केल्याची माहिती समोर येते. संगमनेर येथे पंचायत समिती कार्यालयात घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली. जिल्ह्यातील संगमनेर येथे पंचायत समिती कार्यालयात घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तालुका अभियान व्यवस्थापकावर कार्यालयात घुसून काही जणांनी बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे आता हे प्रकरण अधिकच तापलं आहे. संगमनेरमध्ये अधिकाऱ्यांना मारण्याची ही वेळ आणि यामुळे आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न खरोखरच निर्माण झालाय का असा प्रश्न आता निर्माण होतो आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काही व्यक्तींनी थेट पंचायत समिती कार्यालयात प्रवेश करत संबंधित अधिकाऱ्यावर हल्ला केलाय. या हल्ल्यात कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेच्या वेळी कार्यालयात एकच गोंधळ उडाला. उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणी रात्री उशिरा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद नाना थोरात यांच्यासह 9 ते 10 जणांविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे शरद थोरात जे आहेत ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू असल्याची माहिती प्राप्त होते. दरम्यान या मारहाणीमागचं कारण असं आहे की संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथील महिला बचत गटाची CRP असलेल्या महिलेचं मानधन थांबवल्यामुळं ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. जोरवेगावचे रहिवासी तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते चुलत बंधू शरद नाना थोरात हे आहेत. शरद नाना थोरात व त्यांच्या मुलांनी ही मारहाण केल्याचं बोललं जातंय. शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे यासारखे गंभीर कलमांखाली आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्याचं काम वेगानं सुरू आहे. दरम्यान सरकारी कार्यालयात घुसून कर्मचाऱ्याला मारहाण झाल्यानं प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील आता उपस्थित झालाय. दोषींवर कठोर कारवाईची मागणी आता संगमनेरकरांमधून जोर धरू लागली आहे. राजसत्ता न्यूज, वीर, संगमनेर.